तर दिवसभर सर्की लावून आम्ही नाईटला पण कामाला गेलतो बरं का समजे. तर चला सांगतो, तर जय श्रीराम मित्रांनो. तसं तर मी आलो होतो बरं का गावाकडे, तेवढ्यातच नाही का मम्मी जाणार होती तिकडं नगरला. आता बहिणीची डिलिव्हरी झाली त्याच्यामुळे मम्मी चालली बरं का आता नगरला. आता घरी फक्त मी पप्पाच राहणार आहे बरं का. आणि पप्पाला काही काम होत नाही कारण की पायाला लागेले. आणि मी आता चाललोय मम्मीला सोडायला, ते पण गेवराईला सोडून मला वापस यायचंय बरं का सर्की लावायला. एवढ्यातच आलतो बरं का आम्ही गोविंदवाडीला आणि लगेच आलो बा गेवराईच्या बस स्टँड वर. मग काय मम्मीला बसून दिलं नगरच्या गाडीत आणि मी काढली आपली फरारी आणि म्हणलं चला आता आपण पण घरी जाऊ नाही का, टाइम होईन आपल्याला सर्की लावायची. जाता जाता नाही का पप्पांना खायला पण घेतला आणि मी पण इथं जांभळे दिसले होते बरं का मला. मी पण मग 10 रुपयाचे जांभळं घेऊन इथं लपेटा मारून घेतला बा. आणि हा तेवढं सांगा बरं का अट्टल कॉलेजमध्ये कोणाकोणाचं ऍडमिशन आहे. मग काय मम्मीला तर सोडलं होतं आणि म्हणलं आता चला आपण घरी चाललं जाऊ नाही का. तेवढ्यातच मी घरी आलतो आणि पप्पांना पाणी वगैरे देऊन टाकला आणि मी डायरेक्ट रानात आलो बरं का सर्की वगैरे लावायला. आणि सर्की लावायला आपली 1-2 माणसं नाही बरं का, पुऱ्या 10-12 माणसाची गँग आहे, डायरेक्ट गँग. आणि इकडं माझ्या मामाचं पोरग खेळत होतं बरं का. आता इदरलं तर झालं होतं मला वापस येऊस, तर आता आम्ही चाललोय बरं का दुसऱ्या रानात. इथं आल्यालाच म्हणे अर लय भूक लागली म्हणे, पटकन नाही का गोळ घाला म्हणे. म्हणलं गोळ घाला, नाही म्हणे जेवायला बस रे. मग जेवण बिवण झाल्याच्या नंतर पुरे वावरात माणसं पुरी सरकी बिरकी पुरी धिंगाणाच लावून टाकली बा. आणि आता व्हिडिओ लईच मोठा होईल त्याच्यामुळे नाही का याचा दुसरा व्हिडिओ पण टाकतो मी. तोपर्यंत आपल्याला फटाफट फॉलो करून घ्या बरं का.